नमस्कार. 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 तुम्ही सांगा मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ते थोडे शांत झाले पाहिजे, फार चिडखोर आहेत. जरा शांत व्हा ना हो. काय नारळ फोडू का मी? नारळ बिरळ काय आणून नाही. नको ना, व्हाल ना थोडेसे होईल. हां प्लीज. ते पूर्वी होतात बघा, वरून खाली आल्यावर पार्लरकडे तेव्हा कसे शांत होतात तसे. हां हो ना, आवडेल ना तुम्हाला? जरूर. आणि तुम्ही सांगा वहिनीने कुठला बदल केला पाहिजे? विसराळू फार आहे ती, तर त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट सांगितली तर लक्षात ठेवायला पाहिजे. काय म्हणणं आहे? ठीक आहे, काय ठीक आहे म्हणजे काय? प्रयत्न करू द्या, नाही नाही, मला सांगा न विसरण्याचा प्रयत्न करू. हा, पण त्याचबरोबर मला हे विचारायचं की त्यांनी हे आता जे सांगितलंय ते घरी जाईपर्यंत लक्षात राहील ना? राहायला तर नेमकं पाहिजे. तेच विसरलं तर गोंधळ होईल. नाही, नाही, तसं नाही. ओके. तुमचं काय म्हणणं आहे मिस्टरांनी स्वभावात काय कुठला बदल? ह्यांचा स्वभाव असा आहे, म्हणजे कुठे गेलात का तिथे गोष्टी करायला बसले का मागचं म्हणजे कुठे काय करायचं आहे, काय पुढे आपल्याला कुठे जायचं आहे हे सगळं सगळं विसरतात. काय हो? गोष्टी तर रमून जातात. मान्य आहे तुम्हाला हे? मानले मग आता कधीपासून बदल होणार आहे? आजपासून. नाही झाला तर तुम्ही सांगा आमच्या वहिनीने स्वभावात कुठला बदल केला? कधी चिडून वगैरे बोलतात काय? तुम्हाला चिडून वगैरे काय? तुम्ही वाटतं असं वाटतं का मी चिडून बोलत असेल नाही ना. या घरात खूप चिडतात. चिडतात मुलांवर, माझ्यावर कधी कधी. तुमच्यावर चिडतात म्हणून हे दुसरीकडे जाऊन गप्पा मारत बसतात. चिडणं कमी करायला पाहिजे. चिडचिड काय हो, काय असं नाही ना. थोडा चिडचिडा स्वभाव आहे. हां? नाही म्हणजे समोरच्यांनी तसं हे दिल्यावर मग आपण आपलं चिडणं पण कमी होऊ शकतं. होऊ शकतो. काय होऊ शकतं? म्हणजे हे आपले म्हणजे स्वभावात थोडा बदल केला तर चिडणं पण कमी होणारच. मग होणारच. काय कधी बदल होणार? होईल उद्यापासून. आज नाही, आज काय ते जा कोणाकडे ते बोलून घ्या सगळं. आज बरं आता घरातल्या सगळ्यांनी सांगा. बोला या दोघींबद्दल सांगा तुम्ही. या स्वभावाने फार चांगले आहेत हो का? आणि प्रेमळ पण आहेत आणि सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेतात. वा, तुम्ही बोला. नणंद आणि जाऊ पण चांगली आहे. कोणी आजारी वगैरे असले की चौकशी वगैरे करते, औषधं वगैरे घेतली का, वेळेवर खाल्ला का वगैरे. तुम्ही कंपाऊंडर आहात का हो? मामीचा स्वभाव खूप छान आहे आणि सर्व नातीगोती ती अगदी सांभाळून आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ती असते. म्हणजे सामाजिक घ्या, राजकीय घ्या किंवा धार्मिक घ्या, सांस्कृतिक घ्या, स्वतः प्रत्यक्ष तिचा सहभाग असतो आणि कृतीसुद्धा असते अगदी. म्हणजे कुठल्याही संस्थेमध्ये किंवा पुढाकार घेण्याबाबतीत आणि पूर्ण घराला वगैरे छान तिने सांभाळून घेतलं. माझ्या आजोबांची सुद्धा ती खूप छान म्हणजे सेवा वगैरे करते आणि आम्हाला सुद्धा छान म्हणजे घरी गेल्यावर एकदम प्रेमळ स्वभाव किंवा एकदम घरच्यासारखं वातावरण मिळतं. वा वा. आता अभिनय करायचा आहे तुम्ही सगळ्यांनी आणि मी जे गाणं दाखवणार न बोलता ओठांची हालचाल न करता अभिनय करून तुम्ही यांना दाखवायचं आणि तुम्ही गाणं ओळखायचं. हां, तुमच्या दोघींपैकी ज्या कोणी गाणं ओळखणार त्यांना हे बक्षीस मिळणार. पहिलं गाणं मराठी गाणं आहे. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही, बोलायचं नाही. रेशमाच्या रेघांनी पाऊस. बोलू नका. तुम्ही चांगला करताय अभिनय, करत राहा. हां, व्हेरी गुड. 10 9 8 7 बिंबा 6 पाऊस पडतो 5 छान सुंदर पाऊस. करत राहा. 3 2 वरून खाली पडलं 1 वेळ संपली. सुंदर अभिनय फक्त त्यांनी केला होता. कसा केला होता तो आपण पुन्हा 5 वेळा बघणार आहोत. बघा. सुंदर अभिनय केला होता तरी यांनी ओळखलं नाही गाणं. तुम्ही नाही ओळखलं? तुम्ही बघितला होता त्यांचा अभिनय? बघितला होता? परत एकदा करा. बोल ना. हा, व्हेरी गुड. अप्सरा आली. अप्सरा आली. अप्सरा आलीचा अभिनय होता हा. मला वाटलं उभे उभे सूर्यनमस्कार करते. गाणं कुठलं होतं म्हणा? बघावं नका. आता पुढचा अभिनय. हा, पुढचं गाणं. 1 2 3. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. सुरू करा, तोच करा. बोल नका. आला वारा. बरोबर, अभिनंदन. कसं गाणं म्हणा? आला आला वारा संग पावसाच्या
पाठवणी करा सर निघाला सासरा सरी निघाला सासरा. तुम्ही आता याचा कसा केला होता अभिनय? मला हे का ओळखलंय हे मला आधी बघू द्या. एक आला वारा असा वारा आला. पण न बोलता करायचा होता ना. कसं केला? 1 2 3 हा. जर गाणं आलं नसतं ना तर हे 15 मिनिट एवढंच करायचं. असेच सगळे हसत राहा असं म्हणत ही भेटवस्तू मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. गाणं ओळखलं. तुम्ही ना मिस्टरांचा अभिनय सोडून सगळ्यांचा बघत होता.